हाय एव्हरीवन, चला आज तुमच्यासोबत छान मस्त अशी रेसिपी शेअर करते ड्रायफ्रुट्स लाडूची। तर बघा, 1 वाटी काजू घेतलेला आहे, 1 वाटी पिस्ता घेतला, 1 वाटी किशमिश घेतला, पाऊण वाटी डिंक घेतलेला आहे, 2 वाटी खजूर घेतलं, अगदी चिकटवाला खजूर तो यूज केलेला आहे मी। आणि त्यानंतर 2 वाटी मखाना घेतला, 2 चम्मच खाकस घेतला, 2 चम्मच तीळ घेतलं आणि सगळं मिश्रण मी एका पॅनमध्ये सगळं भाजून घेतलेलं आहे। आणि अगदी थोडा जास्त तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये आपल्याला डिंकाच्या लाया फोडून घ्यायच्या आहे, कारण डिंक जर असंच यूज केलं तर लाडूला कचकचपणा जो आहे तो येत असतो। तर बघा, सगळं मिश्रण मी छान असं मस्त भाजून घेतलं आणि सगळं मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। अगदी बारीक करून घेतलेलं आहे आणि छान आता मस्त लाडू तयार करून घेणार आहे। तर बघा, बदाम स्किप केले आहे। ॲक्च्युली बदाम लाडू 2 दिवसापूर्वीच बनवले होते, म्हणजे यांना बदाम लाडू आवडत नाही म्हणून यांच्यासाठी बदाम स्किप केले। आणि अगोदरच जे आहे ते मी शेंगदाणा लाडू पण बनवले होते, त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली होती। मुलांना ड्रायफ्रुट्स लाडू आवडत नाही म्हणून शेंगदाणा लाडू केले, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी पुरवण्यातच जे आहे ते बाईचं आयुष्य जातच असतो। तर चला असो, त्यानंतर माझी तर मजा आहे, कारण हे तिन्ही लाडू जे आहे ते मला खूप आवडतात, त्यामुळे काही हरकत नाही। चला बाय।